पारू या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता ड्रग प्रकरणामध्ये अडकलेला जो काही प्रीतम आहे त्या प्रीतमला पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला दिसणार आहेत। सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं काही प्रीतमने अहिल्याला जे 50 लाख रुपये द्यायचे ठरवलेले असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात। जेव्हा प्रीतमला पोलीस घेऊन जातात तेव्हाच मात्र अहिल्याची नाचक्की होताना दिसत आहे। सोबतच आपली जी पारू आहे त्या पारूने म्हणजेच मास्टरमाइंड पारूने त्या टकटक गँगला शोधून 50 लाख रुपये इथे अहिल्याच्या तोंडावर मारलेले असतात। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत, पाहायच्या आहेत। तर आता प्रेक्षकांनो, आपण आतापर्यंत मालिकेमध्ये पाहिलेलं होतं की कशा पद्धतीने इथे प्रीतम जो आहे तो इथे वाहवत चाललेला होता आणि प्रीतमने हे सगळं कशासाठी केलेलं आहे तर फक्त आणि फक्त हे पैशासाठी केलेलं आहे। ज्या दिनेश नावाच्या मित्राशी त्याची हात मिळवणी झाली किंवा दिनेश नावाच्या मित्रामुळे त्याला ह्या क्लबचा ॲड्रेस मिळाला आणि आज त्याच सगळ्या गोष्टीमुळे हा जो प्रीतम आहे तो मात्र इथपर्यंत येऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला दिसत आहे। तर आता आपण पाहिलं की इकडे जे क्लबचे मालक आहेत, ओनर आहेत, त्यांनी प्रीतमला बोलून घेतलेलं असतं आणि बोलून घेतल्यानंतरच तिथून पुढे ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ते सगळं काही इथे आता त्यांनी करून घेतलेलं असतं। तर आता आपण पाहतो की प्रीतम इकडे घरी असतो आणि प्रीतम इकडे घरी असताना आता मात्र जो काही क्लबचा मालक आहे तो क्लबचा मालक इकडे घरी आलेला असतो। जेव्हा क्लबचा मालक इकडे आता घरी येतो आणि घरी आल्यानंतर इकडे त्याला बोलवण्यात येतं। खरं तर घरी आल्यानंतर प्रीतम म्हणत असतो, अरे ते माझ्या मित्राचं थोडंसं काम होतं म्हणून मी जाऊन आलो। पण अहिल्या म्हणत असते, काय रे प्रीतम, तू पुन्हा दारू प्यायला लागलेला आहेस की काय? तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, हे सगळं खरं आहे का प्रीतम? तेव्हा मात्र प्रीतम म्हणत असतो, नाही बाबा, असं काय करताय? तसं काहीच नाही, मी माझ्या मित्राला एका ठिकाणी मदत करत होतो आणि तेच काहीतरी काम असेल आणि म्हणूनच ती लोक इथे आली असतील, बस एवढंच आहे, बाकी काहीही नाही। तुम्हाला असं का वाटतंय? पण आता मात्र इकडे जी दामिनी आहे, दामिनीने तिचा जो काही एवढा मोठा इथे मोहनने दिलेला हार आहे तो हार मात्र इथे गायब झालेला असतो आणि तो हार गायब झाल्यानंतर तिने खूपच मोठा कांगावा सुद्धा इथे केलेला असतो। आता एवढा मोठा कांगावा केल्यानंतर आपण पाहतो की जो मोहन आहे, मोहन म्हणत असतो, अरे काय चाललंय तुझं हे दामिनी, तू वेडी आहेस का? हे बघ, तुझा हार मी माझ्या लॉकरमध्ये ठेवला आहे। तर अहिल्या म्हणत असते, हे बघ दामिनी, प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आणि त्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय अजिबात इथे सुतावरून स्वर्ग तू गाठत जाऊ नकोस, कारण तू वेडी आहेस का? हे बघ, आपल्या घरामध्ये अजून तरी असं कोणीही इथे आलेलं नाही की त्याने हा हार किंवा अशा पद्धतीचं काही कृत्य करावं म्हणून। आपल्या घरातले ते संस्कारच नाही आहेत, मग तुला असं का वाटतंय? त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो मला वाटतंय, कारण माझा हार गेलेला आहे ना त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी बोलते वहिनी। आणि तुम्हाला काय होतंय? हार तर माझा गेलेला आहे ना, असं ती बोलत असते। तेव्हाच आपण पाहतो दुसऱ्या बाजूला पारू विचार करू लागलेली असते, हे घरातलं वातावरण जे आहे ना ते खूपच ताणतणावाचं होत चाललेलं आहे। कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आदित्य सर इथे खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहेत। मग आता त्यांच्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आहे, पण मी काय करू हाच प्रश्न मला इथे पडलेला आहे। पण काहीतरी करावं तर लागणारच आहे ना, हा विचार इथे ती करू लागलेली असते। तेव्हा तिच्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन येतो आणि ज्या ठिकाणी इकडे ते पैसे हे ते सगळं काही हरवलं होतं त्याच ठिकाणी आता ती इकडे जात असते। त्या ठिकाणी गेल्यानंतर आजूबाजूला चौकशी करते। आता आजूबाजूला चौकशी केल्यानंतर तिला पुरेशी माहिती काही मिळत नाही, पण एका गोष्टीचा विचार करत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे एखादं CCTV फुटेज वगैरे काहीतरी असेल। पण तेवढ्यातच तहान लागते म्हणून एका शॉपवरती पाणी पित असते आणि पाणी पित असताना आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते, हे सगळं काय आहे? आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का होत आहेत? कारण इथे हा रस्ता थोडासा वेगळाच का वाटतोय मला?
ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार करू लागते. तेव्हा दुकानवाल्याकडे चौकशी करते आणि म्हणत असते, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इथे नेहमीच चोऱ्या वगैरे असं काही होतंय का? म्हणजे मला ना थोडासा प्रश्न पडलाय. त्यावर ते दुकानवाले म्हणतात, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तुम्ही हे सगळं कशाबद्दल बोलताय? तेवढ्यातच आता ती म्हणत असते, म्हणजे त्याचं काय आहे ना, माझे दीर ह्या रस्त्यावरून जात होते आणि माझे दीर ह्या रस्त्यावरून जात असताना खूपच मोठा प्रॉब्लेम इथे झालेला आहे. त्यांच्या गाडीमधून जवळपास 50 लाख रुपये एवढी रक्कम गेलेली आहे. आणि तेव्हा पारूला इथे सांगण्यात येतं की हो, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. कारण एक गोष्ट मात्र इथे नक्की आहे, इकडे टकटक गँगचा उदय झालेला आहे. टकटक गँगमुळे आता इकडे खूप जास्त चोऱ्यामाऱ्या वगैरे व्हायला लागलेल्या आहेत. आणि तेव्हा पारू म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. अहो, तुम्हाला काय सांगू, हे बघा, टकटक गँग जी आहे ना, ती टकटक गँग रस्त्याने चाललेल्या गाड्या वगैरे अडवते. त्यानंतर त्यातले पैसे वगैरे ते सगळं काही काढून घेते आणि त्या गाडीवाल्याला समजतसुद्धा नाही. आणि नंतर सगळं काही समजतं. ही गोष्ट पारूला समजते. तेवढ्यातच समोरून एक कार येत असते आणि त्या कारबद्दल सुद्धा अगदी सेम तशाच पद्धतीने होतं. आता सगळं काही पारूच्या डोळ्यासमोर झालेलं असतं आणि त्या बाईकवाल्याचा इकडे पारू लगेचच गाडीचा नंबर नोट करते आणि पोलीस स्टेशनमध्ये धाव घेते. आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला पारूची तक्रार कोणी लिहून घेत नाही. पण पारू म्हणत असते, मी कोण आहे तुम्हाला माहिती का? मी पारू आदित्य किर्लोस्कर आहे. तेव्हा आमच्या गाडीमधून जवळपास 50 लाख रुपयांची इथे रोख रक्कम गायब झाली आहे. त्यामुळे तुम्ही त्या रस्त्यावरचं CCTV फुटेज पहा. आणि आत्ता माझ्यासमोर सुद्धा एक गाडीवाला सेम त्याच पद्धतीने एका गाडीतून पैसे काढताना मी पाहिले. हे सगळं काही पारू सांगत असते आणि तेव्हा पारूची इथे तक्रार लिहून घेण्यात येते. आता पारूची तक्रार लिहून घेतल्यानंतर पोलीस तपास करत असतात आणि पारूसुद्धा त्यांच्यासोबतच असते. इकडे मात्र प्रीतम आता त्या क्लबमध्ये जाऊन आलेला असतो आणि क्लबवाल्याने एक काम त्याला दिलेलं असतं, ते म्हणजेच की ड्रगचं. पण सुरुवातीला प्रीतम नाही म्हणत असतो. तो म्हणत असतो, नाही, हे माझ्यासाठी एवढं सगळं करणं शक्य नाही आहे. हे बघा, माझी आई ह्या असल्या गोष्टीमध्ये अजिबात नाही आहे. तिला जर हे समजलं तर माझं काही खरं नाही आहे. पण आता आपण पाहतो की त्या माणसाने इकडे प्रीतमला सांगितलेलं असतं, जर तुला वाचायचं असेल, जर ह्या गोष्टी तुला करून घ्यायच्या असतील किंवा जर तुला पैसे पाहिजे नसतील तर नक्कीच तू हे सगळं काही करून घे आणि त्याचबरोबर मी तुला 1 रुपयासुद्धा मागणार नाही आहे. तेव्हा घरी आल्यावर प्रीतम विचार करत असतो, काय करू, करून टाकू का हे काम? जर हे काम केलं तर सगळेच प्रश्न सुटतील, आईलाही पैसे देता येईल. मला तर खूपच जास्त भीती आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी खूपच टेन्शनवाल्या वाटत आहेत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता इकडे आपण पाहतो की पुन्हा प्रीतमला त्याच क्लबच्या ओनरचा फोन आलेला असतो आणि त्याच क्लबच्या ओनरचा फोन आल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो, तू कसला विचार केलेला आहेस? काम करणार आहेस की नाही? ह्या गोष्टीचा तू विचार केला आहेस की नाही? तेव्हा प्रीतम म्हणत असतो, मी आत्तापर्यंत तरी त्या गोष्टीचा विचार केला नाही. अरे, तू वेडा आहेस का? तू डोक्यावर पडलायस का? हे बघ, आत्ताच्या आत्ता त्या गोष्टीचा विचार कर आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा नाही म्हणू नकोस. तुला एक गोष्ट कळते का? हे बघ, नाही जर तू हे सगळं काही केलंस ना तर मी तुझ्या घरी येईल आणि तुझ्या घरी आल्यानंतर सगळे पैसे इथे मी घेईल. समजतंय का तुला? तेव्हा मात्र प्रीतमला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. तो म्हणत असतो, काय करू आणि काय नाही ह्याच गोष्टी मला आता इथे कळत नाहीत. तेवढ्यातच प्रीतम होकार देत असतो. तर आता पारू मात्र त्या पोलिसांबरोबर शोधायला निघालेली असते. आता पोलिसांनी एक सापळा रचलेला असतो. पोलीस अगदी साध्या ड्रेसमध्येच तिथे थांबलेले असतात आणि पोलीस साध्या ड्रेसमध्ये तिथे थांबल्यानंतर आता ते येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत असतात. कोणी ते पाणी पित असतं, कोणी गप्पा मारत असलं तर पारूसुद्धा अगदी तिथेच बाजूला उभी असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता सेम त्याच पद्धतीने एक गाडी आलेली असते आणि सेम त्याच पद्धतीने एक गाडी आल्यानंतर 2 लोक असतात. एक गाडीवर असतो आणि एक खाली रस्त्यावर उभा असतो. आणि तेव्हा जो रस्त्यावर उभा असतो तो त्या गाडीला थांबवतो आणि म्हणत असतो, बघा ना, तुमच्या मागच्या टायरची जी काही हवा आहे ती खूपच जास्त कमी आहे. तुम्ही चेक केली नाही का?
तेवढ्यातच आता तो गाडीवाला जो आहे तो खाली उतरतो आणि गाडीवाला खाली उतरल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच दुसरा एक माणूस येतो आणि तो लगेच त्या गाडीची काच खाली घेतो आणि त्या गाडीत असलेली पैशाची बॅग तो काढून घेतो आणि धावणार. तेवढ्यातच पोलीस समोर येतात, पण तरीसुद्धा तो गाडीवाला क्रॉस चेक करून जायला सुरुवात करत असतो. पण आता मात्र पारू, पोलीस हे सगळेजण त्याला ओरडत असतात आणि धावत असतात. तेवढ्यातच ती लोक त्यांच्या हाती लागतात. पोलीस धू धुत असतात त्या लोकांना. पण ही जी काही टकटक गँग आहे ती मात्र साधी सोपी नाही, तर ही खूप मोठी टकटक गँग आहे. आणि ह्या टकटक गँगमध्ये आता जो काही प्रीतमचा 50 लाख रुपयांचा माल आहे तो सुद्धा सापडणार असतो पारूला. आता रीतसर त्या गुंडांची चौकशी करण्यासाठी इथे पोलीस सज्ज झालेले असतात. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की प्रीतम शेवटी क्लबमध्ये जातो. क्लबमध्ये गेल्यानंतर जे काही दिनेश आहे तो म्हणत असतो, हे बघ तू आता तर सगळे पैसे हरलेला आहेस, मग तरीसुद्धा तू इथे का आणि कशासाठी आलायस? तू वेडा आहेस का? तेवढ्यातच तो म्हणत असतो, हे बघ तुला नाही कळणार ह्या सगळ्या गोष्टी. मला आता ह्या लोकांचे पैसे देणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. कारण हे बघ ती लोक घरापर्यंत सुद्धा येऊन पोहोचू शकतात. त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांचे पैसे ताबडतोब देणं गरजेचं आहे. तेवढ्यातच आपण पाहतो की दिनेश म्हणत असतो, माझ्यामुळे तुला ही सवय लागली, माझ्यामुळे तुला हे व्यसन लागले. ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुझे खरंच इथे माफी मागतो हात जोडून. त्यावर प्रीतम म्हणत असतो, नाही रे, जे नशिबात व्हायचंय ते होतंच. तुला एक गोष्ट सांगू का, इथे मी अक्षरशः सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो आहे. पण तरीसुद्धा असं वाटतंय का तुला, माझ्या आईकडे करोडो रुपयांची प्रॉपर्टी, करोडो रुपयांचा पैसा, मालमत्ता सगळं काही आहे. पण नशीब बघ ना मला कुठच्या कुठं घेऊन आलेला आहे. तो म्हणत असतो, ठीक आहे आता जे व्हायचंय ते होऊ देत. दिनेशची चुकामुक करूनच आता इकडे तो क्लब मालकाकडे जातो. आता क्लब मालक त्याला म्हणत असतो, हे बघ एक पॅकेट आहे, मी तुला ॲड्रेस देतो आणि त्या ॲड्रेसपर्यंत तुला हे पॅकेट निघून पोहोचवायचं आहे. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, तुम्ही हे मला का करायला सांगताय? हे बघ जर तू हे सगळं काही केलंस ना तर मग मात्र तुला काहीच करायची गरज नाही आहे. तुला माझे पैसेसुद्धा द्यायची गरज नाही. हा माणूस तुझ्यासोबत येतोय आणि तुला तो तिथपर्यंत नेऊन पोहोचवतोय. त्याच्याबरोबर जा आणि ते सांगन त्या पद्धतीने सगळं काही तू करून टाक. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे जो काही प्रीतम आहे तो प्रीतम ते पॅकेट घेतो आणि तिथून निघून जातो. आता पुढे निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे ह्या क्लबवरती धाड पडलेली असते. इथं प्रीतमच्या हातामध्ये ड्रगचं पॅकेट असतं आणि धाड पडल्यानंतर प्रीतमला ह्या गोष्टीची काहीच माहिती नसते. त्याला काय करावं काय नाही हे अजिबात समजत नाही. त्याचा मात्र खूपच गोंधळ उडालेला असतो. तो एका क्षणासाठी थोडासा शांत बसतो आणि सगळेजण तिथून पळून जातात. जो काही क्लबचा मालक आहे तो बाजूला होतो आणि प्रीतम अक्षरशः मध्येच उभा असतो. दिनेश सुद्धा तिथून काढता पाय घेतो, कारण त्याला माहिती असतं की हे सगळं आता अंगाशी येईल आणि ह्याच्या हातामध्ये तर एवढं मोठं पॅकेट सापडलेलं आहे. मग आता काय करायचं असा विचार तो करत असतो आणि असा विचार केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे प्रीतमला खूपच मोठा धक्का बसतो. प्रीतम समोर पोलीस उभे असतात, त्यामुळे प्रीतम आता काहीच बोलू शकलेला नसतो. तर आता इकडे पोलीस त्याला पकडतात. तेव्हा प्रीतम म्हणतो, तुम्ही मला का पकडताय? हे बघा मी काहीच केलेलं नाहीये, प्लीज मला सोडा, प्लीज मला सोडा. तेवढ्यातच पोलीस त्याचे खिसे वगैरे हे सगळं काही चेक करतात आणि हे सगळं काही चेक केल्यानंतर आता प्रीतमच्या खिशामध्ये ते ड्रग्ज दिसतात. प्रीतमच्या खिशामध्ये ते ड्रग्ज दिसल्यानंतर आता मात्र प्रीतम खूपच मोठ्या धक्क्यात जातो. हे सगळं मी नाही केलं साहेब, याच्याशी माझा काहीच संबंध नाही. आता लाईव्ह न्यूज इथे होते. किर्लोस्करांचा धाकटा मुलगा, किर्लोस्करांच्या धाकट्या मुलाने काय गुण उधळलेले आहेत ही न्यूज बनते आणि ही न्यूज बनल्यानंतर आता इकडे दामिनी त्याचबरोबर इथे जी दिशा आहे त्या ह्याचा खूपच मोठा बाऊ करतात आणि म्हणत असतात, बघितलं हे सगळं काय होतंय? तर तुम्ही बघितलं आपला प्रीतम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे जाऊन पोहोचलेला आहे. आपला प्रीतम ड्रग करायला लागलेला आहे. तेव्हा आता इकडे हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्यात, दामिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर दिशा मात्र हे सगळं काही पाहत असते आणि मुद्दाम इथे आता ती
जी अहिल्या आहे तिलाच ब्लेम करत असते. तर आता इकडे प्रीतमला पोलीस तर घेऊन जात असतात. अहिल्याची पूर्णतः नाचक्की होत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जे काही पोलीस आहेत त्या पोलिसांनी मात्र इथे जी प्रीतमची बॅग इथे गायब झाली होती ती बॅग इथे शोधून काढलेली असते. त्या गुंडांना, टकटक गँगच्या गुंडांना ताब्यामध्ये घेतलेलं असतं आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर आता मात्र इकडे पारू अहिल्यासमोर येणार असते. आता पारू पोलिसांचे आभार मानत असते, जेणेकरून त्यांनी ही बॅग तिला शोधून देण्यासाठी मदत केलेली असते. पण पोलिसांनी मात्र त्या टकटक गँगला चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि तुम्ही अशा पद्धतीने ही कामं करण्याची हिंमत कशी करता, म्हणूनच त्यांची धुलाईसुद्धा केलेली असते. आता पारूचा सुद्धा विशेष सत्कार आणि त्याचबरोबर तिचं कौतुकसुद्धा करण्यात येतं. तेव्हा पारू मात्र इकडे आता प्रीतमला फोन लावणार असते. पण फोन लावत असतानाच आजूबाजूला इकडे ती पाहते की कसली तरी चर्चा सुरू असते आणि तिच्या कानावर किर्लोस्कर हे नाव येतं. त्यामुळे तिला तर खूपच भीती वाटते. नेमकं काय आहे हे किर्लोस्कर, नेमकं नाव का आणि कशामुळे घेत आहेत असा विचार करते आणि त्या लोकांच्या मोबाईलवरची ती न्यूज पाहते. तेव्हा न्यूज पाहिल्यानंतर तिला तर खूपच मोठा धक्का इथे बसतो आणि तिला खूप मोठा धक्का बसल्यावर आता इकडे ती म्हणत असते, हे सगळं ह्या पद्धतीने झालंय? नाही नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला प्रीतम सरांना सोडवावं लागेल. म्हणून ती घरी जाते, कारण घरी जाऊन ही पैशांची जी काही बॅग आहे ती पैशांची बॅग मला इथे देवीआईला द्यावीच लागणार आहे असा विचार ती करते आणि घराकडे धाव घेते. आता घरी गेल्यानंतर सगळेजण हॉलमध्ये टेन्शनमध्येच असतात. तेव्हा इकडे आता पारू म्हणत असते, त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या प्रीतम सरांची इथे काहीच चूक नव्हती. त्या गुंडांनी त्यांना फसवलं होतं आणि ही घ्या तुमची 50 लाख रुपयांची कॅश, ही मी शोधून काढली आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर अहिल्याला तर खूप पश्चाताप होत असतो. अहिल्या विचार करत असते की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रीतमची काहीच चूक नव्हती, तरी सुद्धा मी प्रीतमला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोष दिला. मग आता अहिल्या ज्या प्रीतमला पोलीस घेऊन गेलेले आहेत त्या प्रीतमला ती सोडेल का हे पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट पाहायचे असतील, रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पारू.